मला ते कानाला लावायचं आणा. बाप तुमचा गरीब आहे मुलींनो, ऐका. मार्केटमध्ये गेला आणि कानाला लावायचं घेऊन आला की विचारलं किती किंमत आहे, सांगितलं 300 रुपये किंमत आहे. ऐका मुलींनो, तुमचा बाप काबड कष्ट करणार आहे, शेतकरी बाप आहे, त्याला 300 रुपये किंमत लय वाटली होत्या बापाला. कमी किंमत करा म्हणला, पण मुलीच्या सुखाच्या पुढे जास्त किंमत वाटली नाही. माय ए आई, खिशात हात घातला आणि 300 रुपये दिले. मुलीला कानाला लावायची वस्तू आणली. मुलीला एवढा आनंद झाला, उड्या मारू लागली मुलगी, बागडू लागली मुलगी, खेळू लागली, गल्लीतनं पळू लागली मुलगी. हे मुलीचं बापाचं प्रेम असतं. एक वाक्य बोलतो, एवढा समाज बसलाय कीर्तना करता, साहेब पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला पांडुरंग तर देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला ना, एका क्षणात मुलीची मुलाची इच्छा पूर्ण करत असतो. हे लक्षात ठेवा. त्याला बाकी काही वाटत नाही. त्याला वाटतं मी विहिरी खोदून काम केलंय, मजुरीने काम केलंय, खडतर दिवस काढले, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. फार प्रेम करत असतो. इथं बसल्या मुली, एवढ्या मुलांनो, तुमचा बाप रोज तुम्हाला बोलतो, टोमणे देतो, रागराग शिव्या घालतो. बाप का बोलतो माहिती का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यादा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप टोमणे देत असतो, रागवत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करत असतो, म्हणून बापाची सेवा कर, आशीर्वाद देईल बाप, काही कमी पडणार नाही. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. जनकपुरीचा जनक